नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मस्त सुक्या नारळाचे लाडू कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर श्रावण महिन्यामध्ये बरेचसे उपवास असतात आणि सण पण असतात. तर आपण आज नैवेद्यासाठी मस्त सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत. तर सध्या रक्षाबंधन येत आहे. तर या रक्षाबंधनाला तुम्ही बाहेरून काही गोड आणण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही सुक्या खोबऱ्याचे लाडू नक्की करून द्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. एवढे चविष्ट आणि टेस्टी हे सुक्या नारळाचे लाडू लागतात. तर हे लाडू बनवण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे लाडू केलेले आहेत. अजिबात साखरेचा पाक न करता झटपट होणारे हे आपण लाडू केलेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बरेच जण हे लाडू जे डेसिकेटेड कोकोनट असतं त्यापासून हे लाडू बनवतात. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, की आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी अशा पद्धतीचं आपल्याला सुकं खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या आहेत आणि याला खिसून घ्यायचं आहे. त्यापासून लाडू चविष्ट आणि खमंग लागतात. तर इथे मी 2 सुके खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत. तर ते खिसणीने खिसून घेतलेलं आहे. तर हे खोबर खिसत असताना आपल्याला मध्यम आकाराचीच खिसणी घ्यायचं आहे आणि खोबर खिसून घ्यायचं आहे. तर इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊ शकता. तर हे आपल्याला मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे काजू बदामाचे काप छान भाजून घ्यायचे आहेत. हे काजू आणि बदाम परतत असताना आपणाला गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे काजू बदामाचे काप छान कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला जास्त तूपही लागत नाही. फक्त 2 चमचे तुपामध्ये आपले हे लाडू बनवून तयार होतात. तर इथे आपले हे ड्रायफ्रूट छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. तर हे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपल्याला त्याच कढईमध्ये आणखीन थोडं तूप घालून घ्यायचं आहे. तर पहिलं थोडं या कढईमध्ये तूप होतं, आणखीन थोडं यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे. तर तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1-2 चमचे आपल्याला यामध्ये मनुके घालून घ्यायचे आहेत आणि मनुके पण आपल्याला तळत असताना गॅस बारीक करायचा आहे आणि हे मनुके आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1 मिनिटभरामध्येच हे मनुके आपले छान तळले गेलेले आहेत. तर आपण हे मनुके प्लेटमध्ये काढून घेऊया. तर लगेचच आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये ऑलरेडी तूप आहे, तर त्यामध्ये आपल्याला जे खिसून घेतलेलं 2 वाट्या खोबरं आहे, ते खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे. जर तुमचा खोबऱ्याचा खीस जर जास्त प्रमाणात जर असेल, तर तुम्ही एखादा चमचा तूप गरम करून घेऊन त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे खोबर छान परतवून घ्यायचं आहे. तर गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला सतत अशा पद्धतीने हलवत आपल्याला हा सुकं खोबऱ्याचा खीस छान भाजून घ्यायचा आहे. तर हे खोबर भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे खोबर छान भाजलं जातं. तर बघू शकता अशा पद्धतीने सतत ढवळत आपल्याला हा खोबर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर याचा फार जास्त आपल्याला रंगही बदलायचा नाही. थोडासा खमंग होईपर्यंत आणि थोडंसं हे खोबराचा खीस कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपलं हे मस्त खोबरं छान भाजलं गेलेलं आहे. तर लगेचच आपल्याला यामध्ये 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने आपण 2 वाट्या खोबरं घेतलं होतं, त्याच वाटीने इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध घातल्यानंतर थोडंसं आपल्याला हे खोबरं दुधामध्ये फुल गॅस करून परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये लगेचच साखर घालून घ्यायचं आहे. तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. जर तुम्हाला या ठिकाणी साखर जर घालायचं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी एक अर्धी वाटी गूळ घालून घेतलात तरी पण चालेल. तर यामधलं आपल्याला दूध आटेपर्यंत आणि आपल्याला हे मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला मोठा गॅस करायचा आहे आणि सतत ढवळत सतत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर या दुधामध्ये आपल्याला हे छान खोबऱ्याचा खीस आटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता बऱ्यापैकी थोडंसं आपलं यामध्ये दूध थोडं आटलं गेलेलं आहे. तर आणखीन थोडा आपल्याला मोठाच गॅस करायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे.
हे मिश्रण छान परतत असताना या स्टेजला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी 2 चमचे मिल्क पावडर घालून घेतला तरी पण हे लाडू चवीला छान लागतात. तर इथे मी हे दुधामध्येच हे मिश्रण शिजवून घेणार आहे म्हणून मी इथे मिल्क पावडरचा वापर न करता 1 वाटी दुधामध्येच हे लाडू करून घेणार आहे. तर बघू शकता आपलं बऱ्याचपैकी आपलं यामधलं दूध छान आटलं गेलेलं आहे आणि आपलं मिश्रण थोडंसं कोरडं व्हायला लागलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला जितकं कोरडं करता येईल तितकं आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडासा पण ओलावा जर राहिला तर आपले लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत किंवा बांधता येत नाहीत. थोडंसं हे मिश्रण आपल्याला परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण एकदम लाडू चवीला छान लागतात. अशा पद्धतीने तुम्ही लाडू नक्की करून बघा. ओला नारळ आपल्याकडे उपलब्ध असेल असं काही नसतं, पण प्रत्येक वेळेस आपलं घरामध्ये हे सुकं नारळ तर उपलब्ध असतं, पण त्याच सुक्या नारळापासून आपण एकदम चविष्ट लाडू बनवणार आहोत. तर बघू शकता आपल्या या मिश्रणामधलं पूर्णपणे दूध आणि साखर पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आणि आपलं मिश्रण छान कोरडं आणि सुकं व्हायला लागलेलं आहे. तर आपल्याला लाडू बनवण्यासाठी अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे. तर आपल्याला सगळे शेवटी यामध्ये 1 पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायचं आहे. वेलची पावडर घालून आपल्याला या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण म्हणजे या लाडूमध्ये वेलची पावडरचा स्वाद तसाच राहतो म्हणून आपल्याला सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून घ्यायचं आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आपण जोपर्यंत हे मिश्रण थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे नाहीत. पूर्णपणे आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे मिश्रण गरम-गरम असताना जर तुम्ही लाडू करायला जर घेतलात, तर अजिबात लाडू आपले छान होत नाहीत. मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला लाडू करून घेतल्यानंतर एकदम मस्त आपले हे लाडू तयार होतात. तर इथे हे माझं मिश्रण छान थंड झालेलं आहे. तर लगेचच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता सहजतेने एका हातावरती हा लाडू छान वळला जात आहे. म्हणजे हे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपलं हे लाडू बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर बघू शकता एकदम मस्त आपल्या इथे हे लाडू बनवून तयार झालेले आहे. तर एकदम साधी आणि सिंपल आपली ही रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही खोबऱ्याचे लाडू नक्की करून बघा. तर हे लाडू बनवण्यासाठी फार जास्त मेहनतही लागत नाही आणि फार जास्त सामानही लागत नाही. एक 2 ते 3 साहित्यामध्ये बनवून हे लाडू तयार होतात आणि झटपट होणारे हे खोबऱ्याचे लाडू आहेत. तर बरेच लाडूला मिश्रण थंड झाल्यानंतर ते लाडू बांधता येत नाहीत. पण हे पूर्णपणे लाडू जर तुम्ही शेवटपर्यंत जर हा लाडू वळलात, तर एकदम परफेक्ट आपले हे लाडू बनून तयार होतात. तर बघू शकता अशाच पद्धतीने मी आणखीन एक लाडू तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. तर इथे आपण जेवढे घेतलेले जिन्नस आहेत, त्यामध्ये किती लाडू बनवून तयार होतात, तर इथे माझे एक 10 ते 11 लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवत आहे. तर बघू शकता एकदम खुसखुशीत आणि रसाळ आपली इथे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही हे लाडू फ्रीजमध्ये जर ठेवलात तर 8 दिवस आरामात टिकतात. जर फ्रीजबाहेर जर तुम्ही हे लाडू ठेवलात तर एक 5 ते 6 दिवस हे लाडू टिकतात. याच्यापेक्षा जास्त दिवस टिकत नाहीत. कारण आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे म्हणून एक 5 ते 6 दिवस हे फ्रीजशिवाय लाडू टिकतात. तर इथे आपले मस्त रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी जराही कुठे जरी आवडली असेल, तर तुम्ही एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल, तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.